तिला कोणतरी घी जाई मतदान केंद्रावर. आणि जर एखादा म्हणाला लागा की येणं मतदान मी करस, ती म्हणतात हे सरक बाजूले, मला पेन्शन चालूच आहे, मला पगार चालूच आहे, धनुष्यबाण दखाड दे माले मारके बटन दाबणस. मंडळी एवढाच एक निर्धार करण्याशे आमले आकुपुल्ली एक सभाशे. मी जास्त वेळ घेत नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या करसगव्हाण गावाच्या या सभेप्रसंगी उपस्थित मंचावरील सर्व सन्मान्य नेतेगण, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आमचे सर्व ज्येष्ठ माता पिता, महायुतीचे सर्व सन्मान्य नेते पदाधिकारी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, काही लोक बोलत होते करसगव्हाण फुटीक आहे. मला वाटतं हा अफाट जनसागर पाहिल्याच्या नंतर त्यांनी काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक होईने होई असं म्हणतं तर काय वावगं ठरणार नाही. तुम्हाला काही रोजंदारी पगार पैसे देऊन आणलेला आहे? काही बिर्याणी मटन काही खावाडीचं नाणेलच आहे? आज तर एकादशी आहे, म्हणजे काही पार्टी बिर्टी दिसा नाणायचे का? अजून तुम्ही फराळ सुद्धा केलेलं नाही तरी तुम्ही आशीर्वाद देण्याच्यासाठी आलेले आहेत. बर, धुळे पाटाला बी जाऊ चला. आणि म्हणून या निवडणुकीला सामोरं जात असताना पाठीमागच्या काळामध्ये आपण काय काय कामं केली, भविष्यामध्ये आपल्याला काय कामं करायची आहेत. हे दादा, अरे काही विषय नाही, त्याला बी आईस्टाईन सापडणार, काम सांगा ना. आणि म्हणून खऱ्या अर्थाने भविष्यामध्ये आपल्याला काय विकास साध्य करायचा आहे हे सर्व विषय घेऊन आपण जनतेच्या दरबारात जात आहोत. नामपूर रस्त्याच्या काष्टी फाट्यावर 5 कृषी महाविद्यालय आणि 1 डिप्लोमा कॉलेज. आपल्यापैकी किती लोकांनी पाहिलं जरा हात वर करा. अरे तुम्ही सगळ्यांनीच पाहिजे, उद्घाटनला तुम्ही आले होते आहे का नाही? उद्घाटनाच्या दिवशी पावसाने पण आपली परीक्षा पाहिली. 7 तास पावसात पण भिजले. आमच्या ताईंच्या तर त्या शेतामध्ये चिखलात चप्पल अडकून गेल्या. दुसरा दिवस ट्रॉलीभर चपला निघण्यात. परंतु त्या जात असताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि आशीर्वाद देऊन ते जात होत्या. शेती महामंडळाच्या 650 एकर जमिनीवर
महात्मा फुले राऊरी कृषी विद्यापीठ अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल, तुम्हाला आम्हाला सर्वांना अभिमान वाटेल, भारताच्या इतिहासामध्ये एकाच ठिकाणी एकाच वेळेस आणि प्रत्यक्ष सुरू होणारे 5 कृषी महाविद्यालय आणि 1 डिप्लोमा कॉलेज फक्त आपल्या मालेगावला. आपल्या मालेगावचं काय नशीब असेल, हे भाग्य आपल्याला लाभलेलं आहे. मालेगावच्या विद्यार्थ्यांना ज्यांना कृषीचं शिक्षण घ्यायचं आहे, त्याला आता बाहेर जावं लागणार नाही. त्यांना मालेगावलाच शिक्षण मिळेल. त्यांना फी लागणार नाही, कारण ते सरकारी कॉलेजेस आहेत. हजारोच्या संख्येने महाराष्ट्राचे विद्यार्थी मालेगावला शिकायला येतील. शेकडोच्या संख्येने स्टाफ असणार आहे. मालेगावच्या शेतकऱ्यांच्या पासून तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची प्रगती झाली पाहिजे म्हणून नवीन नवीन वाणांचं संशोधन, बियाणं, रोपं, जीवाणू खते, शेतकऱ्यांना मार्गदर्शन आपल्या या कृषी पंढरीच्या माध्यमातून संपन्न होणार आहे. हजारो विद्यार्थी, शेकडोंचा स्टाफ, लाखो शेतकरी, त्यांचं कुटुंब, त्यांचे नातेवाईक, त्यांचा मित्रपरिवार आपल्या मालेगावला जोडला जाणार आहे. मी तुम्हाला आज सांगतो, येणाऱ्या 4 ते 5 वर्षाच्या आत या मालेगावच्या विकासाचा इतिहास जो लिहिला जाईल, त्याच्यामध्ये प्रमुख भूमिका या 5 कृषी महाविद्यालयांच्या कृषी पंढरीची आपल्याला दिसून येणार आहे. आपल्या लोढा मार्केटच्या शेजारचं महिला व बाल रुग्णालय किती ताईंनी पाहिलं? जरा हात वर करा. सगळंच नाही पाहिजे. ताई, हॉस्पिटल कसं आहे? मोठ्या शहरांमध्ये सुद्धा असं हॉस्पिटल नसेल, खाजगी सुद्धा नसेल, असं हॉस्पिटल माझ्या माय बहिणींच्या सेवेमध्ये आपल्या मालेगावमध्ये रुजू झालेला आहे. आधी तिथे 40 खाटांचं हॉस्पिटल होतं, जागा पुरायची नाही. कधी कधी एक्स्ट्रा कॉट पण पुरत नव्हते आणि म्हणून 100 खाटांचं हॉस्पिटल मंजूर करून आता आपल्या मालेगावच्या माय बहिणींच्या सेवेमध्ये दाखल झालेला आहे. त्या रुग्णालयामध्ये जे ऑपरेशन थिएटर आहे, मुंबईच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जसे ऑपरेशन थिएटर असतात, तसं ऑपरेशन थिएटर आपल्या या शासकीय रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी जनतेच्या, महिलांच्या सेवेमध्ये दाखल झालेला आहे. महिलांच्या संदर्भातला कुठलाही आजार असेल, त्यांच्यावर ट्रीटमेंट केली जातील, उपचार केले जातील, तपासणी केली जाईल, गोळ्या औषधं दिले जातील. ऑपरेशनची गरज असेल, ऑपरेशन करून ते पेशंट, ते ताई बरी करून त्यांना घरी सोडलं जाईल. एक महिला खाजगी दवाखान्यात जर डिलिव्हरी करायची असलं तर किती पैसे खर्च येतो? 50-50 हजार रुपये येतो. आपल्या या महिला रुग्णालयामध्ये कोणालाही 1 रुपया लागणार नाही. जे महिला पेशंट तिथे ऍडमिट होणार आहेत, डिलिव्हरीच्या साठी त्यांच्या जेवणाची, भोजनाची सुद्धा व्यवस्था सरकारची जबाबदारी आहे. आपल्याला माहिती आहे, जर बाळ कमी वजनाचं जन्माला आलं तर त्या बाळाला काचेच्या पेटीत उपचार करावे लागतात.
लहान बाळांचं यापूर्वी दुसरीकडे व्यवस्था, आई इकडे बाळ तिकडे. आता लहान बाळांच्यासाठी सुद्धा उपचाराची तिथेच व्यवस्था केलेली आहे. आई पण तिथं राहील, बाळ पण तिथं राहणार आहे. जेव्हा ते डिलिव्हरीला आलेली ताई, त्यांना डिस्चार्ज दिला जाईल, तर ते बाळ, ती ताई, त्याचं कुटुंब, त्यांना घरापर्यंत सुखरूप सोडणं ही सुद्धा सरकारची जबाबदारी आहे. त्यांना घरापर्यंत सरकार सुखरूप सोडेल. आणि मला आपल्याला सगळ्यांना सांगायला अभिमान वाटतो, जर एखाद्या आमच्या आईला, आमच्या एखाद्या बहिणीला जर तिथे रक्ताची गरज पडली, तर ते रक्त मोफत उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आपल्या शिवसेनेने स्वीकारलेली आहे. 1 रुपयामध्ये पीक विमा देणारं संपूर्ण भारतातलं महाराष्ट्र हे आपलं एकमेव राज्य आहे. मागच्या वर्षाला शेतकरी बांधवांचं नुकसान झालंय. आपण सर्वांनी त्याचा पाठपुरावा केला. किती शेतकरी बांधवांना पीक विमा नुकसान भरपाई मिळाली? जरा हात वर करा. बरोबर. नाशिक जिल्ह्याला 850 कोटी, मालेगाव तालुक्याला 164 कोटी रुपये. 7.5 हाऊस पॉवर पर्यंतच्या वीज पंपांना किती बिल लागतं? 0 बिल लागतं. दादा, एसटी मध्ये किती भाडं लागस? मोफत एसटी आहे का नाही? ताई, नातूसले भेटाले नाशिकले जा, पंढरपूरले विठ्ठलाच्या दर्शनाला जा, त्र्यंबकेश्वर जा. ताई, तुम्हाला अर्ध भाडं लागतंय. तुम्हाला पैसा सरकार भरल, एसटी महामंडळले. आपल्याला आठवत असेल, परभणीच्या एका विद्यार्थिनीला उच्च शिक्षण घ्यायचं होतं, इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायची होती. तेव्हाचा नियम होता, सरकार अर्धी फी भरायचं आणि अर्धी फी पालकांना भरावी लागायची. त्या विद्यार्थिनीला शिकायचं होतं, परंतु पालकांची आर्थिक परिस्थिती नव्हती. त्या विद्यार्थिनीने खूप विचार केला, मला तर शिकायचं आहे, परंतु पालकांची परिस्थिती नाही. आई वडिलांना त्रास नको म्हणून तिने फास घेऊन आत्महत्या केली. ही बातमी जेव्हा मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांना समजली, त्याच दिवशी रात्री मुख्यमंत्री महोदय यांनी माननीय चंद्रकांत दादा पाटील साहेब, उच्च शिक्षण मंत्री महोदयांशी संपर्क केला, संवाद साधला. आणि त्याच दिवशी आपल्या महायुतीच्या सरकारने निर्णय केला, आता महाराष्ट्राची एकही कन्या, त्याच्या पालकांची आर्थिक परिस्थिती जरी नसेल आणि तिला जर शिकायचं आहे, त्या सर्व विद्यार्थिनींची फी आता सरकार भरत आहे. संवेदनशील माणूस किती असू शकतो? मला वाटतं हे जिवंत उदाहरण आहे. संजय गांधी निराधार योजना, माझी तुम्हाला विनंती असणार आहे, गावगावच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं, कागदपत्रांची पूर्तता केली. 65 वर्षाच्या वरचे जे आहे, आमच्या आई वडील वृद्ध आहेत, विधवा बहिणी आहेत, दिव्यांग
बंधू भगिनी आहेत. पहिलेच्या काळात सरकार त्यांना 1,000 रुपये महिन्याला मानधन द्यायचं. आत्ताच्या घडीला मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी ते 1,500 रुपये केलं होतं. मला सांगायला आपल्याला सगळ्यांना आनंद आणि अभिमान वाटतो. तुम्ही महाराष्ट्राच्या अनेक तालुक्यांची माहिती घ्या. काही तालुक्यांमध्ये 1,000-2,000 लोकांना पगार चालू आहे. काही तालुक्यांमध्ये 5-7 हजार लोकांना पगार चालू आहे आणि काही तालुक्यांमध्ये 10-12 हजार लोकांना पगार चालू आहे. आपल्या मालेगावला शहर आणि तालुका मिळून 71,000 लोकांचा पगार चालू आहे. किती लोकांचा पगार चालू आहे जरा हात वर करा. हे पहा, लाजानं काय शे. आणि म्हणून एक पुण्याचं काम आपली समिती असेल, गावोगावचे कार्यकर्ते असतील, तालुका पातळीवरचे पदाधिकारी असतील, माझी तुम्हाला विनंती आहे, यांच्यासाठी टाळ्या वाजून यांचं अभिनंदन करा. एवढं चांगलं काम या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केलं. कामगारांची योजना, त्या पेट्या असतील, संरक्षक किट असेल, भांडी असतील, मालेगावला 18,000 लोकांना ते किट वाटप करायचं आपल्या कार्यकर्त्यांनी कष्टपूर्वक काम पूर्ण केलेलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, किती बहिणींना सन्मान निधी मिळाला जरा हात वर करा. आणि ज्यांना पगार मिळतोय ते पण हात वर करा. म्हणजे सगळ्यांच्या हातवर झाले. आता जर काही 2-4 ताई राहिले असतील त्यांनी काळजी करू नका. आचारसंहिता संपली की त्यांचा सुद्धा सन्मान निधी त्यांच्या खात्यावर देण्याचं काम सरकारच्या वतीने केलं जाईल. मालेगाव शहर आणि तालुका 2,25,000 बहिणींचा सन्मान निधी त्यांच्या खात्यावर वर्ग केलेला आहे. राज्याचा जर विचार केला तर 2,50,00,000 बहिणींच्या खात्यावर त्यांचा सन्मान निधी वर्ग केलेला आहे. किती पैसे मिळाले? किती पैसे मिळाले? उभं राहा. किती पैसे मिळाले? 7,500. मुख्यमंत्री महोदयांनी 7,500 रुपये कोणाला दिले? मुख्यमंत्र्यांनी पैसे दिले लाडक्या बहिणीला. आणि हिशोब ताई, आधी घर खर्चासाठी तुम्ही जर 500 रुपये मागितले ना, हे 100-200 द्यायचे आहे का नाही? आणि विरोधी पक्ष तर कोर्टात गेला. टीव्हीच्या बातम्या पाहिल्या का नाही तुम्ही? कोर्टात गेले. ही योजना बंद झाली पाहिजे, याला स्टे द्या. मी माननीय उच्च न्यायालयाचा आभार व्यक्त करतो की त्यांनी स्टे तर दिलाच नाही, परंतु चांगल्या योजनेचं अभिनंदन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. योजना चांगली आहे का वाईट आहे? काही भ्रष्टाचार आहे त्याच्यात? मंत्रालयातनं पैसे निघतात आणि डायरेक्ट खात्यावर जातात. ताई, पहिले
तुम्ही 500 मागितलं ते 100-200 द्यायचे. आता यांनी तुमचा मोबाईल त्यांच्याकडे घेऊन ठेवलाय. पैसे पडले का, SMS आला का, आहे का नाही? आणि ज्या दिवस पैसा पडणार SMS होणार की तुम्ही घरात गोड बोलायला लाग्यात. आले आणि मग हळूच सांगतास मोटरसायकलवर बैस बँकात जावांचे. पहिले तुम्हाला 500 रुपये मागावे लागायचे, आता यांना तुमच्याकडे पेट्रोलला 500 रुपये मागावे लागतात. पहिले विरोधी पक्षवाले बोलायचे यांच्याकडे पैसे नाहीत, हे सरकार कुठून पैसे देणार. आता 7,500 रुपये बहिणींच्या खात्यावर तर टाकले गेले आणि येणाऱ्या मार्च महिन्यापर्यंत जे पैसे लागणार आहेत लाडक्या बहिणींसाठी त्यांचं बजेटमध्ये तरतूद करून तो पैसा तिजोरीमध्ये बाजूला काढून ठेवलेला आहे. आणि आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, 1500 रुपयाच्या जागेवर आता तुम्हाला 2100 रुपये दिले जाणार आहेत. जो पगार ज्येष्ठांना मिळतो, आमच्या विधवा ताईंना मिळतो, दिव्यांगांना मिळतो 1500 रुपये, तो पगार आता आपल्या सरकारने ठरवले आहे तो 2100 रुपये दिला जाणार आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घोषणा केली, PM किसान वर्षाला 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर, नमो शेतकरी राज्याचे 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर, एकूण 12,000. पंतप्रधान महोदयांनी धुळ्याला घोषणा केली, आता 12,000च्या जागेवर 15,000 रुपये शेतकऱ्यांना दिले जातील. मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेबांनी घोषणा केली, उद्याचं सरकार तर हे महायुतीचं 100% सरकार येणार आहे. आपलं सरकार आलं की महाराष्ट्राच्या सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाईल. ही क्रांतिकारी घोषणा आपल्या महायुतीच्या नेत्यांनी केलेली आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा योजना, शेतकऱ्याला विहीर पाहिजे, फळबाग लागवड, ड्रिप करायचंय, शेणनेट करायचंय, पॉली हाऊस करायचंय, ट्रॅक्टर घ्यायचंय, 70, 80, 90% सबसिडी. पुढच्या 6 वर्षाच्या साठी टप्पा 2 जो मंजूर करण्यात आला, 6,000 कोटी रुपयांचा प्रकल्प. मला आपल्याला सगळ्यांना सांगायला आनंद होतो, आपल्या मालेगावचं भाग्य आहे, परत एकदा 100% आपल्या मालेगाव तालुक्याचा या योजनेमध्ये समावेश आपल्या सरकारने केलेला आहे. पुढची 6 वर्ष मालेगावच्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. आपल्या मालेगाव तालुक्याच्या आदिवासी बांधवांच्यासाठी आपल्या सरकारने 3,000 घरं विशेष बाब म्हणून मंजूर करून दिलेले आहेत. मालेगाव तालुक्यात एकही आदिवासी बांधव आता 65च्या घरात राहणार नाही. गेल्या 20 वर्षांपासून आपलं स्वप्न होतं मालेगाव शहरामध्ये भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा पूर्णाकृती पुतळा झाला पाहिजे. मुख्यमंत्री महोदय जेव्हा मालेगावला पहिल्यांदा आले
येतानाच ते मंजुरीचा आदेश घेऊन आले आणि आज आपण जर मालेगावमध्ये बघितलं, भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा पूर्णाकृती पुतळा त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना आनंद होईल असा त्या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे. किती कामं सांगू शकतो, खूप मोठी यादी आहे. पुढे आणखी एक सभाशय, नार पार गिरणा नदी जोड प्रकल्प गेल्या 45 वर्षांपासून आपण सर्वांनी पाठपुरावा केला. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, आपण महामहिम राज्यपाल महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचं टाळ्या वाजवून अभिनंदन करू. त्यांनी या 7,500 कोटीच्या प्रकल्पाला मान्यता दिली. 1,25,000 एकर क्षेत्राला पाणी दिलं जाणार आहे. 10 TMC याचा अर्थ अर्ध गिरणा डॅम किंवा 4 चनकापूर धरणं भरतील एवढं पाणी नार पार गिरणा नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. मला वाटतं आम्ही मालेगावचं काही भाग्य असेल, मालेगावचं काही पुण्य असेल, आपल्या आई वडिलांची पुण्याई असेल, देवाचे आशीर्वाद असतील. या 7,500 कोटींमध्ये 525 कोटी रुपये या नार पारच्या प्रकल्पामध्ये डॉक्टर साहेब वर या. खऱ्या अर्थाने ही योजना डॉक्टर साहेबांनी एका काही वर्षापूर्वी मी अंत्यविधीला असं गप्पा मारत तिकडे बसलेलो होतो, त्या काळामध्ये डॉक्टर साहेबांनी हा विषय, मला वाटतं पहिली दुसरी टर्म असेल, काय होणार आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून. सुरगाणा तालुक्यामध्ये 9 धरणं बांधली जातील. 3 टप्प्यामध्ये पाणी लिफ्ट करून बोगद्याद्वारे गिरणा नदीच्या उगमवर सोडलं जाईल. गिरणा नदीमधून आलेलं पाणी चनकापूर आणि पुढे गिरणा नदीतून ठेंगोड्या बंधाऱ्याच्या डावा आणि उजव्या कालव्याच्या माध्यमातून आपल्या तालुक्याला उपलब्ध केलं जाणार आहे. ज्या कालव्याची क्षमता आता 171 क्युसेक आहे, त्या कालव्याची क्षमता 350 क्युसेकने वाढवली जाणार आहे. जिथे 10 दिवस पाणी यायला लागायचे तिथे 5 दिवसात पाणी पोचणार आहे. आपल्याला माहिती आहे, इंग्रजांच्या काळापासून चनकापूरच्या धरणाचा ठेंगोड्या बंधाऱ्यापासून जो कॅनॉल निघालेला आहे, रावळगावच्या जवळून जातो. रावळगाव कडनं तुम्ही वडनेरला जाताना तो कॅनॉल क्रॉस करून आपण जातो. तिथे एक तलाव बांधला जाईल. त्या तलावामध्ये गिरणा नदीचं पाणी टाकलं जाईल आणि तिथून 3.5 किलोमीटर फक्त अंतरावर वडनेरकडे जाताना एक नगर ओळ म्हणून तलाव आहे, MIDC ला लागून रस्त्यालाच आहे. त्या तलावामध्ये हे पाणी लिफ्ट करून टाकलं जाईल. ते पाणी लिफ्ट करून टाकलं की ते धरण भरलं की एक चारी त्याची नाल्यात सोडली तर ते पाणी डायरेक्ट मोसम नदीमध्ये येत आहे. वडेल बंधाऱ्याच्या वरच्या भागामध्ये, वडेल बंधाऱ्याच्या वरच्या भागात पाणी आलं की मोसम साळ कालव्याच्या माध्यमातून ते पाणी मग कुकाणं असेल, लेंडाणं असेल, आपलं दैकुटे धरण खडकी आणि पुढे कानोळीच्या माध्यमातून पळास दऱ्याच्या पर्यंत ते पाणी जाणार आहे. तुमनं गाव पुढे सांगी राहिनो ना. अजंगच्या तलावातून ते पाणी लिफ्ट करून वडनेर खाकुर्डीच्या वरच्या भागामध्ये असलेल्या
माननीय पुष्पाताई हिरे साहेब जेव्हा मंत्री होत्या त्या काळामध्ये त्यांनी 9 गाव गारेगाव पाणी पुरवठा योजना केलेली आहे. मोसम नदीचं पाणी लिफ्ट करून वळवाडी गावाच्या पर्यंत ते पाणी नेण्यात आलेलं आहे आणि तिथे टाकी फिल्ट्रेशन प्लांट आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. आणि म्हणून मोसम नदीतलं पाणी लिफ्ट करून वळवाडी गावाच्या पर्यंत ते नेलं जाईल आणि वळवाडी गावाच्या पासून उताराने मग खाकुर्डी असेल, निमशेवडी असेल, कंकराळा असेल, करजगव्हाण असेल, हाताण्याच्या पासून जळकू पर्यंत ते पाणी उताराने पाईप बंद कालव्याद्वारे ते पाणी दिलं जाणार आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, जसं मी बोललो देवाचे आशीर्वाद असतील ही योजना आपल्याला मंजुरी मिळालेली आहे. नुसती मंजुरी नाही मिळाली, काही कामांचं सर्वेक्षण करणं आणि काही कामांचं प्रत्यक्ष काम सुरू करणं याचं टेंडर नोटीस पण निघालेलं आहे. किती वाजले? 20 मिनिटं बाकी आहेत. ठीक आहे, कामांची यादी मोठी आहे. मला वाटतं पुस्तिकेच्या माध्यमातून आम्ही सर्व आपल्याजवळ मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या गावाच्या पासून तर तालुका पातळीवर गिरणा, मोसम, परसूल, दोद्याड, कानोळी, बोरी सर्व नद्यांवर बंधारे. फॉरेस्ट मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आपण वनतळे बांधलेले आहेत की जेणेकरून आजूबाजूच्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे. आता एवढं चांगलं चाललेलं असताना काही लोक खालच्या पातळीवरून प्रचार करतायत. काही लोक दादा भुसेचा बाप काढतायत. माझ्या वडिलांच्या विषयी वाईट बोलतायत. हे मी काही सहानुभूती करता बोलत नाही. माझ्या वडिलांचं 80-82 वय, मागच्या काही वर्षांपूर्वी त्यांचं दुःखद निधन झालेलं. माझ्या वडिलांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांची गोळी स्वतःच्या अंगावर झेलली. ते स्वातंत्र्य सैनिक होते. माझ्या वडिलांच्या विषयी वाईट बोललं जात आहे. त्यांचा उल्लेख अतिशय खालच्या पातळीवरनं काही लोक करतायत. मी सांगितलं काही हरकत नाही, मी सहन करेल. पण त्यांना मी सांगू इच्छितो, तू माझा बाप काढला, माझे वडील काढले, काही हरकत नाही. पण तू जर खरा तुझ्या बापाच्या पोटचा असशील तर आमच्या एखाद्या कार्यकर्त्याचा बाप काढून दाखव, तुला घराच्या बाहेर सुद्धा फिरू देणार नाही. मला असं बोलायचं नव्हतं, परंतु त्यांचा स्तर घसरत चाललेला आहे. त्यांच्या पायाखालची वाळू घसरली. काय बोलतो? दादा भुसेने मालेगाव पासून तर मुंबई पर्यंत हायवे घेऊन टाकलेला आहे. ठीक शे घिना. पुढे काय बोलतो? दादा भुसेचा दुबईमध्ये बंगला आहे. दादा भुसेचा गोव्यामध्ये बंगला आहे. आपण सर्वजण एकमेकांना ओळखतो. आता किती वाजले? 9:45 झाले. यातले 10 वाजनात की यातले टिक टिक चालू आहे जास. 90 वर होत नाही. त्यातले 90 वर होत नाही. काय खंबा? मला काय कोणाविषयी बोलायचं नाही, परंतु यांना फक्त गोवा आणि दुबई दिसते रात्री. फक्त रात्रीचं यांना गोवा आणि दुबई. आणि दुसरा भाऊ, तुले काय दिन, माले काय दिन.
बन्सी, तू 10 वर्षापूर्वी तुला ताप आला होता, मग मी तुले पावाले म्हणतो, तुले पावाले म्हणू तर पार्लेजीचा पुडा घे म्हणतो. हाव पाय फोटो. आता हा काही प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो. तुम्ही जात नाही कोणाच्या सुखदुःखात. कोण मित्र परिवार, काही नातेवाईक, कुठं काही सुखदुःख होणे जातात नाही आपण. प्रत्येक जण जातो. मग काय फोटो काढतस. मी एका आदिवासी कन्याचं हेलिकॉप्टर मधून लग्न लावलं. ज्याचं लग्न लावलं तो बिचारा डाळिंब छाटतोय आता. मी टिंगल करत नाही, परंतु तेवढेच पैसे, ते पैसे कुठून आले त्याचा ते बोललो तर तुम्हाला पण तुम्हाला आठवत असेल, मागच्या 10-15 वर्षामध्ये सर्व धर्मीय सामुदायिक विवाहाच्या माध्यमातून किती लग्न लावलेत आपण. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. लग्न लावलेत का नाही? 500 पेक्षा जास्त लग्न लावले आहेत. त्याची जाहिरात केली आपण. आणि मग अशा पद्धतीने प्रचार केला जातोय. आरेकारीची भाषा, खालच्या पातळीवरनं भाषा, कालदीजपर्यंत तुम्ही दादा भुसेना गाणं म्हणत आहे का नाही? 2-3 वर्षा पहिलेपर्यंत तुम्ही दादा भाऊ भुसेचे गाणे बोलायचे. दादा भाऊ भुसे लय भारी. आणि या 2-3 वर्षात काय झालंय की दादा भुसे एकदम वाईट होऊन गेला. या दोघांची नुरा कुस्ती चालू आहे. WWF माहिती आहे ना? एकाने दुसऱ्याला फायनान्स करून, स्पॉन्सरशिप करून उभं केलेलं आहे. का उभं केलं? तू दादा भुसेचे मत खा, मग मी निवडी असो. दुसरं काय म्हण राय ना, मला माहित छे मी पडी जाणार छे. हा, अरे दुसरा त्या दोन्हीच मधला जे दोन्ही उमेदवार उभे आहेत ना दुसरे, त्यांची गोष्ट सांगतोय. तुम्ही राहिल्यावर मी कस काय पडसू. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करायला आलेलो आहे. दुसरा काय बोलतो मला माहिती आहे, मी पडून जाईल, पण मी पडी गऊ तरी मी नफा मजार राहणार शे. तर तुम्ही मला एक गोष्ट सांगा, तुम्ही असं होऊ देणार आहेत? दादा भुसेला भेटायला कोणाची चिठ्ठी लागते? काही मजार कुत्रा मांजरा राहतस, कोण दलाल राहतस मजार. किती वाजता आपलं कामकाज चालू होत आहे? सकाळी 8 वाजेपासून चालू होत आहे, रात्री 10-11 वाजेपर्यंत. जेवढं शक्य आहे आपण समोरच्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो आहे,
आपलं मत वाया घालवू नका. खूप कष्टाने आपण आपल्या मालेगावचं नाव मोठं केलेलं आहे. महाशिवपुराण कथेला किती लोक आले होते मालेगावला? सगळे आले होते. कसं झाला कार्यक्रम? एक नंबर. कुठून कुठून भाविक यायचे. आपल्या मालेगावने एवढी सेवा केली. ते महाराज आजही देशात कुठे कथा करतात तर आपल्या मालेगावचं नाव काढतात. काढतात की नाही? एवढं आपल्या मालेगावचं नाव सर्वांनी मिळून मोठं केलेलं आहे. आणि ही आपल्या मालेगावची संस्कृती आहे. तिथे अन्नदानाला पण नंबर लागायचे. तिथल्या लोकांना शेवटी 3 दिवस सांगावं लागलं की आता आम्हाला काय नको. तिथे राहिलेलं अन्नधान्य नाशिकच्या शिवपुराण कथेला दिलं गेलं. तिथे ज्यांनी भाविकांनी जेवण केलेलं आहे त्यांचे ताट धुण्याच्यासाठी माझ्या माय बहिणींची लाईन लागायची की आम्हाला सेवा करायची आहे. ही आपल्या मालेगावची संस्कृती आहे. काही लोकांना हे सहन होत नाही. त्यांना मालेगावमध्ये अशांतता निर्माण करायची आहे. त्यांना गुंडगिरी आणायची आहे. त्यांना 2 नंबरी धंदे चालू करायचे आहेत. आणि दादा भुसे हे होऊ देत नाही म्हणून त्यांचा जळफळाट होतो आहे. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करणार आहे. आता काही लोक तर एवढ्या त्यांचं वाळू घसरली. ते बोलतात दादा भुसेच्या गावागावात त्या आमच्या आई आमच्या ताई आरती ओवाळतात. मग काय वाईट आहे? आमच्या त्या आई आहेत, आमच्या त्या बहिणी आहेत, ते आशीर्वाद देत आहेत. आणि त्यांच्या आशीर्वादानेच धनुष्यबाणाचा विजय उद्याचा होणार आहे. त्यांना ते सुद्धा वाईट वाटतंय. टीका करतात. आता त्यांची कोण आरती करत नाही त्याला मी काय करायचं? हा? आणि म्हणून मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. आपला तालुका विकासाच्या दिशेने निघालेला आहे. आणि तुम्ही काळजी करू नका. उद्याचं सरकार हे महायुतीचं 100% सरकार येणार आहे. आणि महायुतीचं सरकार आलं मालेगावच्या विकासाचं कुठलंही काम थांबणार नाही. हा तुम्हाला मी विश्वास देतो. आपलं सर्वांचं मी आभार मानतो. खरं म्हणजे एक महाराज होतात, कीर्तनकार महाराज. कीर्तन चालू होतं. माऊली महाराज खूप रंगात आले. महाराजांनी कीर्तन करता करता महाराजांचे डोळे लागले. मग महाराजांनी जेव्हा डोळे उघडले तर अर्धा जनसमुदाय निघून गेलेला होता. महाराजांना वाटलं काय हरकत नाही, अर्धे तरी थांबलेले आहेत. महाराजांनी परत कीर्तन सुरू केलं. महाराज कीर्तनात तल्लीन झाले. महाराजांचे डोळे लागले. परत महाराजांनी जेव्हा डोळे उघडले तर 5-10 जण शिल्लक राहिले होतात. महाराजांना वाटलं काय हरकत नाही, 10 जण तरी राहिलेले आहेत. परत महाराजांनी कीर्तन सुरू केलं. महाराज तल्लीन झाले, डोळे लागले. डोळे जेव्हा उघडले तर तेव्हा फक्त 1च जण शिल्लक होता. मग महाराजांनी कीर्तन थांबवलं. त्या एका भाविकाला जवळ घेतलं आणि महाराज त्याला सांगायला लागणार, या सगळा जरी निघी घ्या परंतु तू एक का होईना, तू एक श्रोता असा आहे की तुला माझं कीर्तन आवडलेलं आहे. तो श्रोता म्हणे, तुमनं कीर्तन बिर्तन तर काय मला माहित नाही, परंतु ज्या घोंगडीवर उभा राहायचं तुम्ही कीर्तन कर राहणार आणि ज्या माईक वरतून तुम्ही कीर्तन कर राहणार
तुमनं कीर्तन जर बंद होईना तर तुम्ही घोंगडी घेसून माईक घेसून मी बी घर जायचं आणि झोपसो. आता मलाही वाटलं होतं कोण उठायला घेईल तर मी बी आवर्त घेसो, परंतु कोण उठायला तयार नाही. चालू द्या, रातभर चालू द्या. काही लोक बोलतात, माझे मित्र मला विचारतात, दादा भुसे तुम्ही बॉडीगार्ड का घेत नाही? मी बोललो, अरे बाबा माझ्या मालेगावच्या लोकांचा कधी कधी त्यांना संशय येतो, दादा भुसे खरा मंत्री शका नाही. मंत्री म्हटला की फौज फाटा गाड्या घोड्या लाल दिवा पोलीस. कधी दिसलं का तुम्हाला? 20 वर्षात कधी दिसना? मी दादा भुसेला सांगितलेलं आहे, ज्या दिवस मंत्रीपद डोक्यात गए त्या दिवस तुझं दुकान बंद होई जाईल. कधी बॉडीगार्ड ठेवला नाही, कधी जॅकेट घातलं नाही. कारण का सामान्य माणूस थेट आपल्यापर्यंत येऊ शकला पाहिजे, तो बोलू शकला पाहिजे. आपल्या ऑफिसमध्ये त्याची जात पात धर्म, तो कोणत्या गावाचा आहे, तो कोणत्या पक्षाचा आहे, कधी विचारला आपण? काही लोक विचारतात बॉडीगार्ड का घेत नाही. मी माझ्या मित्रांना सांगितलं, या जनता जनार्दनाचे आशीर्वादच दादा भुसेसाठी बॉडीगार्ड आहेत. आणि मला विश्वास आहे 20 तारखेपर्यंत खूप अफवा येतील. हाऊ फुटी घ्या, करजगावांना असं असं होई गे, करजगावांना सांगतील डोंगराळ्याला तसं तसं झालं. याचा नेहमीला धंदा शेत्या. कोण सांगाई सोनाना मनी वाटणार शेतस. हा काल झाले का? म्हणजे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा. अरे लोकांना जर पैशाने विकत घेता आलं असतं तर यांच्या आशीर्वादाने दादा भुसे 4 वेळेस आमदार झाला असता का? यासनं डोकं तिरपत चालस. चांगली बुद्धी नाही तर बोलता ना गोव्याला बंगला आणि गामुकंड डमुक. ते तुम्ही कोरा स्टॅम्पवर सह्या करतेस ते घी टाकतो. परंतु कधीतरी कॉलेजेस जे आहेत ना त्याच्या शेजारी शेती महामंडळाची जमीन आहे आणि तिथे आपण एक आनंद आश्रम पाहिलं तुम्ही? आनंद आश्रम केलेला आहे. अरे प्रॉपर्टीवाला तू एक दिवस तिथे ये, तुले देव सुबुद्धी दी की जीवन काय आहे. 20 तारखेपर्यंत काही खोट्या अफवा येतील, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. तुम्ही सर्वजण धनुष्यबाणाला आशीर्वाद द्या एवढीच कळकळीची विनंती करतो. आणि तुमच्या पुरतं मर्यादित न राहता आपले मित्रपरिवार, आपले नातेवाईक त्यांना सुद्धा धनुष्यबाणाला आशीर्वाद देण्याची विनंती करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.